नमस्कार, मी कविता. सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मी 3 ब्लाऊजला स्वतः तयार केलेल्या बॅकनेक डिझाईन, ब्लाऊज बॅकनेक डिझाईन तुम्हाला मी दाखवणार आहे. तर त्या कशाप्रकारे केलेल्या आहे, वेगवेगळ्या प्रकार 3 ब्लाऊज 3 वेगळ्या प्रकारच्या खूप सुंदर आणि सोबर अशा डिझाईन मी केलेल्या आहेत. तर त्या कशाप्रकारे केल्या आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे त्या बॅकनेक डिझाईन आणि स्लीवच्या सुद्धा डिझाईन मी केलेल्या आहेत. तर स्लीव डिझाईन सुद्धा खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर त्या कशा प्रकारे बनवलेल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण पाहून घेऊया डिझाईन किती छान आणि सुंदर अशा आहेत त्या. ओके. तर हे पहा, या 3 ब्लाऊजपैकी हा एक ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजला मी मटका गळ्यावरती सुंदर असं फ्रिलचं डिझाईन तयार केलेलं आहे आणि सुंदर असे काठापासून तयार केलेले लटकन आहेत. बघा किती सुंदर असे लटकन बनवलेले आहेत काठापासून. तर पहा, हे जे मी त्रिकोण लावलेले आहेत त्यावर पहा गोल्डन कलरचे मणी सुद्धा लावून घेतलेले आहेत. त्या फ्रिलवरती सुद्धा गोल्डन कलरचे मणी लावून घेतलेले आहेत आणि अशी छान प्रकारे मॅचिंग अशी कॉन्ट्रास्ट कलरमध्ये लेस लावून घेतलेली आहे. तर पहा, या ब्लाऊजची पुढची बाजू पहा, सिंगल कटोरी आहे. सिंगल कटोरी ते इथे पाहू शकता तुम्ही. पग सुद्धा किती छान असा आलेला आहे आणि योगपट्टी सुद्धा फिनिशिंग सकट खूप छान प्रकारे जोडली गेलेली आहे आणि हा सुद्धा गोल गळा ब्लाऊजचा आहे आणि इथे मी स्लीव डिझाईन केलेली आहे. पहा, सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असणारी स्लीव डिझाईन आहे. पहा, प्लेट सुद्धा किती एकसारख्या आणि छान अशा आलेल्या आहेत. हे पहा, आणि इथे त्रिकोणी आकारावरती मी स्लीवला सुद्धा लेस लावून घेतलेली आहे. एल्बो स्लीव्ज आहेत. हे पहा, लेस पहा, गळ्यावर ज्याप्रमाणे लेस लावलेली आहे त्याच प्रकारची लेस मी स्लीवला सुद्धा लावून घेतलेली आहे. हे पहा, दोन्ही स्लीव्ज किती छान प्रकारे अशा तयार झालेल्या आहेत. एकसारख्या प्लीट्स सर्व आलेल्या आहेत. खूप सुंदर आणि सोबर असं डिझाईन तयार झालेलं आहे आपलं स्लीव्जचं. हो का. आता पहा, ब्लाऊजचा बॅक नेक किती सुंदर आणि छान दिसतोय पहा. फ्रिलचं डिझाईन आणि त्याच कस्टमरचा हा दुसरा ब्लाऊज आहे. तर याचा पुढचा भाग पहा, फ्रंट साईड सिंगल कटोरीची आहे. याचा सुद्धा टक्स पहा, सरळ एकदम छानपैकी असा आलेला आहे आणि ह्याचा सुद्धा पुढचा गळा मी गोलमध्ये शिवलेला आहे, म्हणजे राऊंड नेक. आणि ह्याला सुद्धा मी काठापासूनच तयार केलेले लटकन लावलेले आहेत. अशा प्रकारे ही पुढची बाजू झाली. आता कटोरीचा गोल व आकार पहा, किती छान प्रकारे गोलमध्ये असा आलेला आहे. गोल व आकार खूप छान पद्धतीने सिंगल कटोरीचा आलेला आहे. आता ही बॅक साईड आहे पहा. बॅक साईडला सुद्धा खूप युनिक असं डिझाईन मी तयार करून घेतलेलं आहे. हे पहा, इथे सुद्धा या कळ्या छोट्या छोट्या लावलेल्या आहेत ना, त्यावर सुद्धा मी गोल्डन कलरचे मणी लावून घेतलेले आहेत. हे पहा, छान असे छोटे छोटे गोल्डन कलरचे मणी लावलेले आहेत आणि हा जो कापड आहे तो मी साडीतला कापड काढून त्याचा वापर करून ही डिझाईन बनवलेलं आहे. आणि ही जी लेस आहे ती काठाला मॅचिंग अशी लेस लावून घेतलेली आहे. हे डिझाईनचे गोल पण पहा, गोलाकार म्हणजे कर्व शेप सुद्धा किती सुंदर प्रकारे एकसारखा असा तयार केलेला आहे मी. पहा, जवळून पहा किती सुंदर असा डिझाईन तयार झालेला आहे. पहा, लेस सुद्धा इथं मॅचिंग अशी म्हणजे काठाला मॅचिंग अशी लेस मी या मटका गळ्यावर लावलेली आहे. मटका गळा आहे आणि त्याच्यावर अशी युनिक अशी डिझाईन केलेली आहे. आणि हे पहा, एल्बो स्लीव्ज आहे. सिंपल असे एल्बो स्लीव्ज आहे. त्याला मोठ्या काठाचं ब्लाऊज आहे. पहा, केवढे मोठे काठ आहे साडीचे. पूर्ण एल्बो स्लीव्ह त्यामध्ये बसलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे पहा किती सुंदर असं बाहीचं
कटिंग स्टिचिंग झालेलं आहे. इथे नॉट लावून घेतलेली आहे मी लटकन सकट. छान. आणि हा सुद्धा छान असा तयार केलेला ब्लाऊज आहे. पंचकोनी गळ्यावरती काठापासून तयार केलेलं डिझाईन आहे. हे पहा, इथे सुद्धा मी साईडला काठाला मॅचिंग अशी लेस लावून घेतलेली आहे. आणि हा ब्रॉच लावलेला आहे डायमंडचा. हे पहा, जवळून पाहू शकता किती सुंदर असा डायमंडचा ब्रॉच लावून घेतलेला आहे मी. कस्टमरचं डिमांड होतं की ब्रॉच मला हवा आहे तिथे, म्हणून तर छान असा मी ब्रॉच लावून घेतलेला आहे. तर हा पंचकोनी गळा पहा किती सुंदर असा तयार केलेला आहे काठाचा वापर करून. आणि काठाचेच मी ह्याला सुद्धा लटकन तयार केलेले आहे. आता छान असे लटकन तयार झालेले आहे. आणि नॉट सुद्धा मी त्याला मॅचिंग अशी लावलेली आहे, काठाला मॅचिंग अशी नॉट. आता पहा, ह्याला सुद्धा मी स्लीवला डिझाईन केलेलं आहे. हे पहा, छान असा बो लावलेला आहे त्या डिझाईनमध्ये. आकार पहा किती छान आणि सुंदर असा आलेला आहे, प्रॉपर असा आकार आलेला आहे. आणि ह्या बोवरती मी डायमंडचं असं छोटंसं बटन लावलेलं आहे. ते सुद्धा खूप छान लुक आलेला आहे आपल्या बाईला. या बाजूचं सुद्धा पहा किती सुंदर असा बाईचा जो आकार कट केलेला आहे तो डिझाईनचा किती प्रॉपर मध्ये आलेला आहे पहा. हे बटन वगैरे किती छान असं फिनिशिंग सकट आपली स्लीव डिझाईन सुद्धा तयार झालेली आहे. आणि आता इथे पहा, कमरेवरती सुद्धा मी लेस लावून घेतलेली आहे. जी गळ्यावर लावलेली आहे गळ्याच्या आकारावरती तीच लेस मी इथे कमरेला लावून घेतलेली आहे. त्यामुळे ब्लाऊजचा लुक खूप छान असा दिसतो. आणि आता ही आहे त्या ब्लाऊजची पुढची बाजू म्हणजे फ्रंट साईड. त्याचा सुद्धा पुढचा भाग मी गोल गळ्याचा शिवलेला आहे राऊंड नेक. या गळ्याला मी हात शिलाई केलेली आहे पहा. पुढच्या बाजूने गोल गळ्याला हात शिलाई केलेली आहे. आणि प्रिन्सेस कट मध्ये हा ब्लाऊज तयार केलेला आहे मी. 38 साईजचं ब्लाऊज आहे, म्हणजे 38 छातीचे ब्लाऊज आहे. अप्पर चेस्ट 35 आणि फुल चेस्ट 38 अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता पफ सुद्धा किती सुंदर असा आलेला आहे प्रिन्सेस कटला. हा आपला प्रिन्सेसचा आकार तुम्ही पाहू शकता किती छान असा आकार आलेला आहे. हे पहा, आणि पफ सुद्धा खूप सुंदर असा क्रिएट झालेला आहे. हुक लुक लावून ब्लाऊज एकदम रेडी आहे देण्यासाठी. हे पहा, छान असा ब्लाऊज तयार झालेला आहे हा सुद्धा. प्रिन्सेस कट ब्लाऊज, पंचकोनी गळ्यावरती स्पॅचवर्क डिझाईन, काठापासून सुंदर असं डिझाईन तयार केलेलं आहे. स्लीव डिझाईन खूप छान असं सुंदर डिझाईन तयार केलेलं आहे. तर हा दुसऱ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे. याला मी गोल गळा म्हणजे सिंपल गळा असा शिवलेला आहे पहा. आणि त्याच्यावरती लेस लावून घेतलेली आहे कॉपर कलरची, कारण ब्लाऊजचे काठ हे कॉपर कलरचे आहेत. हे पहा, कॉपर कलरचे काठ आहेत ब्लाऊजला. आता ह्याला सुद्धा मी स्लीव डिझाईन बनवलेली आहे. हे पहा, इथे सुद्धा पाहू शकता ह्या प्लेट सुद्धा किती छान अशा आलेल्या आहेत एकसारख्या. आणि इथे मी बटन लावून घेतलेलं आहे, जे की त्या काठाला मॅचिंग असं बटन लावलेलं आहे, रेडीमेड मिळतं ते. परत एकदा पहा किती छान अशा प्लेट्स एकसारख्या आपल्या आलेल्या आहेत. आता दुसरी बाई सुद्धा त्याचप्रमाणे मी तयार करून घेतलेली आहे. तिचे सुद्धा लुक तुम्हाला मी दाखवते. पहा, सुंदर असा लुक आलेला आहे बाईला. इथे सुद्धा पहा एकसारख्या प्लीट सर्व आलेल्या आहेत. छान असं. आता पहा, ही आहे समोरची बाजू म्हणजे फ्रंट साइड. ही सुद्धा सिंगल कटोरी आहे आणि हे ब्लाऊज आहे 30 छातीचं. याचा सुद्धा कटोरीचा गोलवा आकार किती छान असा आलेला आहे. पफ सुद्धा किती सुंदर असा आलेला आहे. गोलवा आकार पहा एकदम गोलमध्ये राऊंडमध्ये आलेला आहे. टक सुद्धा पहा एकदम सरळ रेषेमध्ये आलेला आहे. आणि याचा सुद्धा गळा पुढचा पहा गोल किती प्रॉपर राऊंड असा आलेला आहे पहा.
या गोल गळ्यावरती सुद्धा मी ते हात शिलाईच करून घेतलेली आहे पुढच्या बाजूने. तुम्हाला किती छान असा बघा गोल गळा तयार झालेला आहे. हात शिलाई केलेली आहे या गळ्याला. तर आता तुम्हाला मी आतली बाजू दाखवते. पहा किती फिनिशिंग सकट मी याची हात शिलाई केलेली आहे. हे पहा एकसारखी हात शिलाईची पट्टी पहा तुम्हाला दिसत असेल. किती छान असं मी कव्हर केलेलं आहे गोल गळा. आणि त्यासाठी मी क्रॉस पट्ट्याच काढलेल्या आहेत अस्तरच्या. आपण जशा पायपिंग करण्यासाठी क्रॉस पट्ट्या काढतो तशाच क्रॉस पट्ट्या काढून मी हात शिलाईचा गळा कव्हर केलेला आहे. आणि आता मागच्या गळ्यासाठी मी गोलच गळा शिवलेला आहे सिंपल. त्यासाठी मी तिथे कॅनव्हासचा वापर केलेला आहे पाठीमागच्या गळ्याला, जेणेकरून फिनिशिंग सुद्धा खूप छान येतं आणि दिसायला सुद्धा खूप छान असा लुक दिसतो त्या गळ्याला जेव्हा आपण कॅनव्हास घालतो तेव्हा. आणि आता हे पहा इथे काठाला मॅचिंग अशी नॉट मी लावलेली आहे कॉपर कलरची आणि काठापासून तयार केलेले लटकन आहेत त्या नॉटला लावलेले. अशा प्रकारे हा ब्लाऊज मी तयार केलेला आहे दुसऱ्या कस्टमरचा. आणि त्याच कस्टमरचा हा ब्लाऊज मी पहिला शिवलेला. फिनिशिंग पहा, फिटिंग पहा किती सुंदर असा आहे. हा दुसऱ्या कस्टमरचा ब्लाऊज आहे. तो सुद्धा खूप छान आलेला आहे पहा. आणि याला सुद्धा स्लीव डिझाईन मी